बेकायदेशीर देशी पिस्तुलासह दहशत माजवणारा रेकॉर्डवरील गुन्हेगार जेरबंद। गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 आणि खंडणी विरोधी पथकाच्या संयुक्त कारवाईत नाशिकमधील सराईत गुन्हेगार योगेश बाळकृष्ण चव्हाण वय 27 राहणार हिरावाडी पंचवटी याला शिताफीने जेरबंद करण्यात आलं। त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस असा मुद्देमाल जप्त करण्यात आला। गुन्हेगार योगेश चव्हाण हा नीळकंठेश्वर मंदिर परिसरात पिस्तूल घेऊन दहशत माजवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानंतर लावलेल्या सापळ्यात पोलिसांनी त्याला रंगेहात पकडलं। जप्त केलेल्या शस्त्रांची एकूण किंमत सुमारे 30,500 रुपये एवढी आहे। सदर आरोपीवर यापूर्वी पंचवटी पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, मारहाण, धमकी व मकोका यासारखे गंभीर गुन्हे दाखल असून तो रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे। आता त्याच्यावर भारतीय हत्यार कायदा कलम 3/25 व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135 अन्वये आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे। या कारवाईचे मार्गदर्शन पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त श्री किरणकुमार चव्हाण व सहाय्यक आयुक्त श्री संदीप मिटके यांनी केलं। प्रत्यक्ष कारवाईत गुन्हे शाखा युनिट 1 आणि खंडणी विरोधी पथकातील अधिकारी व अंमलदारांनी सहभाग नोंदवला।